की फक्त इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियममध्ये मराठी सक्तीची आहे का? गुजराती मीडियममध्ये मराठी सक्तीची आहे का? मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हे अनिवार्य आहे. कायद्याने ते केलेलं आहे. कायद्यानं जी सक्तीची आहे त्याची अंमलबजावणी 100% होईल का? हा माझा प्रश्न आहे. मराठी भाषा सर्व माध्यमांच्या सर्व मंडळांच्या शाळेमध्ये शिकवणं बंधनकारक या संदर्भामध्ये आपल्या शासनाने ऑलरेडी अधिनियम केलेला आहे, कायदा केलेला आहे आणि म्हणून त्याची सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठी भाषा शिकवण्याच्यासाठी मराठी किमान 10वीच्या SSC मध्ये मराठी शिकलेला म्हणजे मूळ याच्यामध्ये शिक्षक त्या ठिकाणी असणं पण त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्याही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना मी विनंती आवाहन करतो की आपल्यालाही जर कुठे असं आढळून आलं की या शाळेमध्ये मराठी शिकवलं जात नाही, आपण जर निदर्शनास आणून दिलं तर त्याची तात्काळ चौकशी केली जाईल. चौकशीमधनं त्यांना संधी दिली जाईल आणि संधी देऊनही जर त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्या शाळेवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. अमित देशमुख. महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये असं म्हटलंय की मराठी भाषा सक्तीची या सगळ्या शाळांमध्ये त्यांनी केलेली आहे, कायदा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की कायदा जर आपण केला असेल तर या कायद्याचं पालन किंवा कायद्याची अंमलबजावणी का होत नाही? अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय असंही म्हणाले की आम्ही चौकशी करू, अहवाल मागू. पण अध्यक्ष महोदय, इथं सन्माननीय विधानसभा सदस्य या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करतायत. अध्यक्ष महोदय, विधानसभा सदस्य जेव्हा एखादा प्रश्न इथं उपस्थित करतायत तेव्हा अशा अडचणी या राज्यामध्ये उद्भवत आहेत, म्हणूनच हा प्रश्न इथं विधानसभेमध्ये अध्यक्ष महोदय उपस्थित होतोय. त्यामुळं मला असं वाटतं की काही वेगळी चौकशी करणं किंवा अहवाल मागवणं याची फार आवश्यकता आहे असं मंत्री महोदय आम्हाला वाटत नाही. माझा एक थेट प्रश्न आहे की आता आपण असं सांगितलं की मराठी सक्तीची मराठी शाळांमध्ये आहेच, इंग्रजी मीडियममध्ये मराठी अजूनही सक्तीची सर्वत्र नाही आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता की फक्त इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, हिंदी मीडियममध्ये मराठी सक्तीची आहे का? गुजराती मीडियममध्ये मराठी सक्तीची आहे का? आणि देशातल्या ज्या इतर प्रांतातल्या भाषा त्यांच्या शाळा ज्या महाराष्ट्रात आहेत, अध्यक्ष महोदय, उर्दू मीडियममध्ये सुद्धा मराठी सक्तीची आहे का? तर या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आमची अशी विनंती आहे की येणाऱ्या जूनमध्ये या शाळा पुन्हा सुरू होतील तेव्हा किमान जून नंतर महाराष्ट्रातल्या सगळ्याच शाळांमध्ये मराठी ही कायद्यानं जी सक्तीची आहे त्याची अंमलबजावणी 100% होईल का? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, आपल्या मराठी मंडळामध्ये तर मराठी सक्तीचा हा काही विषयच नाही, सगळ्यांना ज्ञातच आहे. तथापि CBSE, ICSE, IB आणि केम्ब्रिज सकट सर्व शाळांना मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हे अनिवार्य आहे. कायद्याने ते केलेलं आहे आणि आपण जी सूचना केलेली आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रत्येक विषयाची ज्या पद्धतीने परीक्षा असते ते मराठीची पण होईल. नवीन त्याच्याविषयी परत भाष्य करण्याची काय आवश्यकता आहे? आणि हे शिकवण्याच्यासाठी पण कोणत्या क्वालिफिकेशनचे शिक्षक असले पाहिजेत हे सगळं सांगितलं ना. CBSE सर्व उर्दू माध्यमांसकट तुम्हाला जे अपेक्षित आहे, उर्दू माध्यमांसकट सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये
मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा आपल्या सरकारचा कायदा आहे आणि त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे आपण सर्वजण मिळून, शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच, परंतु आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडू. प्रश्न क्रमांक 5